आहात मंडळी, नमस्कार, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी इशिका आणि आज आहे गणपतीचा 6वा दिवस, म्हणजेच काल गौराई आल्या होत्या आणि आज आमच्या घरातल्या सगळ्या गौराई नटणार आहेत मस्त छानपैकी आणि गौरी पूजनाला जाणार आहेत. सो शेवटपर्यंत हे ब्लॉग नक्की पहा. सो काय आज स्पेशल? आज स्पेशल म्हणजे गौराईसाठी आम्हाला वडे लागतात नैवेद्य दाखवायला आणि मग आम्ही भजी बनवतो आणि मग आता भाजी बनवली चवळीची, परत ते काय कसली भाजी ती आपण भेंडीची बनवली, भेंडी फ्राय केले, खवणीची भाजी बनवली. म्हणजे इकडे गावी असं स्पेशल असते ती खवणीची भाजी म्हणतात. मला पण असं माहिती नव्हतं, हे या वर्षी जरा मला माहिती पडलंय. तर ती पण एक स्पेशल भाजी आहे आणि हे स्पेशल म्हणजे आता वडे भजी. हा, वडे भजी असं आम्ही नैवेद्य दाखवणार गौराईला. कोकण 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 जीवा भावाची शेफ इन द हाऊस. काय बनवत आहे? कोकण निसर्ग राजाच हे कोकण परशुरामाची कृपा ही कोकण. अशी सॉर्ट ऑफ मी आज दिसते. जास्त नाही रेडी झाली आहे, थोडंच रेडी झाली आहे. तर कळवा मला मी कशी दिसते कॉमेंट सेक्शनमध्ये. माझ्या बाकीच्या गौराई पण झाल्यात रेडी, त्यांनाही तुम्हाला मी भेटवणार आहे. तसं तर आता आम्ही जातोय, बघू कशा दिसत आहेत गौराई आणि तिकडच्या गौराई. आता तर बघायला गेलं तर बराच उशीर झालाय आम्हाला, त्यामुळे सगळ्यांचं पूजन झालं असेल आणि आम्ही दरवर्षीप्रमाणे यंदाही थोड्याशा लेट आहोत. तर बघूया तिथे आणि मी तिथली गौराई कशी दिसते हे तुम्हाला दाखवेन. अंगणी सडा रांगोळी आली माहेरा राणी
हा द्या आता हातात द्या. बास बास. ही बा पती पार्वती बा, ही पार्वती उठतच नाही. शीर ए कार हे नाही ऍक्टर बरोबर. झालं कट कर. हेलो गाइस, ये देखो जेवण वाढ रहे. ओके सो आतापर्यंत आपण गौरी पुजतो हे आपल्याला माहित होतं. ते का पुजतो, काय त्या मागची कथा आहे हे माझी आजी आहे तिच्याकडून आपण हे ऐकूयात. मला थोडंसंच माहिती आहे. म्हणजे खूप वर्ष झाले पार्वती तिच्या माहेरी आली नव्हती आणि शंकर देवांना असं होतं की बाबा तू नको जाऊस, तू माझ्याकडेच राहा. पण पार्वतीला तिच्या माहेरी जायचं होतं. तर आता आपण हे ऐकूयात. हा पार्वतीला पाठवत नव्हता. मग तो म्हणतो का मी तुला घेईन सोन्याचा सूप, नको जाऊ भरजा दुबला मायरा. मग पार्वती काय म्हणते, नाही धन्या मला जायचं आहे माझ्या दुबल्या मायरा. मग तिचा भाव घ्यायला येते ना, नको मला सोन्याचा सूप, घेईल माझा बंधू कांबीचा सूप. तर तो बोलतो कांबीचा सूप नको जाऊ भरजा, घेईन तुला सोन्याचा नारळ. नको घेऊ धन्या मला सोन्याचा नारळ, जाईन मी माझ्या दुबल्या मायेला. मग परत बोलणार काय, घेईन तुला सोन्याची सुपली, जाऊ नको दुबल्या मायेला. पण पार्वती काय ऐकत नसतो. तिला जायचं असतो मायरा. तिचा भाव येतो नद्या काठ्यात, टाकीन बिबल्याचं काट, पण जाऊ नको तू तुझ्या दुबली मायेला. तरी ती म्हणते काय, मी माझ्या दुबल्या मायरा, येईल माझा बंधू मुलारी, मी जाईन माझ्या दुबल्या मायरा. मला एवढं. सो तुम्ही ते ऐकलं असेल ना, एक गाणं आहे मराठीमध्ये खूप फेमस आहे. अरे हाय बाप्पा. सो ते गाणं माहितीये, बंधू येईल माहेरी न्यायाला, गौरी गणपतीच्या सणाला. सो हे तसं आहे. पंचमीला पण पहिला नदीवर जायचे ना आंघोळीला वगैरे सगळं. जसं आपण तांब्यावर सर्व मुलं करतात तसे शंकरदेव पण करायचे की आपल्या बायकोला कुठे दुसरीकडे जाऊ द्यायचे नाही. सो बेसिकली तिला कन्व्हिन्स करत होते की बाई तू कुठे जाऊच नको, तू इथेच राहा, मी तुला एवढं सर्व काय देईन. तरीही ती काय ऐकत नाही. तरीही ती गेली गणपती बाप्पाला घ्यायला. सो म्हणून आपल्या इथे गौरीची पूजा करतात. लोक असं म्हणतात की गौरी येते आणि दुसऱ्या दिवशी गणपती बाप्पाला सोबत ती घेऊन जाते. आणि तेही सांग ना, म्हणजे गणपतीचं मामाचं घर पडतं हे. हो असं म्हणतात खूप साऱ्या ठिकाणी, कोकणात स्पेशली, की गणपती बाप्पा जेव्हा आपल्या घरी येतो तेव्हा असं म्हटलं जातं की तो त्याच्या मामाच्या घरी येतोय. सो जेव्हा गौराई येते तिच्या माहेरी तेव्हा ती दुसऱ्या दिवशी मामाच्या घरून आपल्या गणपती बाप्पाला घेऊन जाते सोबत. पोरगी शिकली. आम्ही हिच्यासाठी पोरग बघतोय, जरा कोणी असेल तर प्लीज. आणि ताई अजून एक, ते जे 2 गौरी येतात म्हणजे त्या रिद्धी सिद्धी असतात का? नाही, त्या रिद्धी सिद्धी नसतात. त्या असतात पार्वती आणि गंगा. असं म्हटलं जातं की, आता जेवढं पण मला माहिती आहे तेवढं मी फक्त तुम्हाला सांगते की जेव्हा पार्वतीने गणपतीला तिच्या मळापासून ती क्रिएट करते मळाचं गणपती, ठीक आहे, तेव्हा तिने गंगाने स्नान केलेली असते. सो त्याच्यामुळे असं असतं की त्याच्यामध्ये जेव्हा ती तिचा मळ काढते तेव्हा त्याच्यामध्ये गंगाही असते. सो म्हणून हे पार्वतीच्या पुत्रासोबत हा गंगेचाही पुत्र असतो. म्हणून 2 गौराई असतात आपल्याकडे. सो तो गंगा. समझ रहे हो? हॅलो गाईज. सो आता तनू भेटली आहे आणि काही नाही, छान ठिकाणी आम्ही फोटो काढले. फोटोज शिग. सो ही एकमेव माझी गावातली मैत्रीण असं म्हणू शकतो. तिलाही मे बी आमच्याकडे आम्ही आम्ही जास्त मुलींना ओळखत किंवा बोलत नाही त्यांच्याशी. हिची फ्रेंड आहे गावात, ती ढकनत. कोण ग? ती ढकनत. कोण ढकलत? काय नाही रे, कोण आहे ग ती हिची फ्रेंड, हिच्यासोबत फिरत असते ती ढकलत. ब्लॉग मध्ये
सो आम्ही एक अशा चांगल्या ठिकाणी आलोय फक्त वाईब आणि वाईब घ्यायला. आयुष्यावर गप्पा मारतोय सध्या आणि MNCs ना शिव्या घालतोय. MNC इज वर्स्ट गाईज. वर्स्ट. माझा बॉस देव माणूस आहे. खूप खूप चांगलं आहे. हे लोकांसारखं जे त्रास होत आहेत. कोणती कंपनीची? एक्सेंचर. थँक्यू दादा, थँक्यू सो मच. 1 hour later. तर आता आम्ही निघालोय गावात आमच्या नातेवाईकांच्या आजूबाजूच्या घरी गणपतीचे पाया पडायला. सो सगळे गणपती तुम्हाला आज पाहायला मिळणार आहेत. सगळे खूप अप्रतिम आहे, सुंदर आहेत. सो बघत राहा. धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. ही धरती हे अंबर तुझे गुण गाती, हे तारे हे वारे तुझे नाम घेती. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. विश्वाचा पालक तू नायक गणांचा, गुणातीत गुणमय तू गुरु ज्ञानदाता. मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया. मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. मोरया रे मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया. ब्लॉग मी इथेच संपवते. आय होप तुम्हाला आवडला असेल. इफ आवडला असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच माझ्यावर फिल्म करत राहा. भेटू उद्या. बाय.